आता रक्तसंबंध काय असतं? एकाच परिवारातला जो संबंध आहे त्याला आपण काय म्हणतो? रक्तसंबंध. आणि दोन परिवारात जो संबंध असतो त्याला आपण म्हणतो वैवाहिक संबंध आणि त्याचंच रूपांतर होतं नातेसंबंधात. आता तुम्ही वन डे एक्झाम द्या किंवा यापेक्षा इतर कोणतीही एक्झाम द्या, कोणतीही एक्झाम असू द्या, मग हे तुम्हीच समजा एक्झाम म्हणजे तुम्ही आहे. मग तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला 3 पिढ्या पाठीमागं आणि 3 पिढ्या पुढं. काय सांगितलं? तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही जे एक्झाम देताय ना, कोणतीही एक्झाम असू द्या, त्या एक्झामच्या अकॉर्डिंग 3 पिढ्या पाठीमागं आणि 3 पिढ्या पुढं. फक्त एवढंच रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचंय, ह्याच्या बाहेर क्वेश्चन जात नाही. आता हे रिलेशन कसं असतं हे पण सांगतो, पण काही जणांचा डाऊट असतो, सर आमच्या लक्षातच राहत नाही, आम्ही पाठच कसं करणार? त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. तुम्ही स्वतः आणि तुमची फॅमिली त्याच्या अकॉर्डिंग रिलेशन लक्षात ठेवायचं. मग तुमचे आई वडील असतील, आजी आजोबा असतील, चुलता चुलती असतील, मामा मामी, आत्या, जे कोणी असत यांच्या अकॉर्डिंग रिलेशन जरी लक्षात ठेवलं तरी क्वेश्चन चुकत नसतो. आता ह्याचं रिलेशन काय असतं, कुणासोबत काय असतं हे आपण सविस्तर बघणार आहे, पण हे डेमो लेक्चरला नाही. आपण ज्यावेळेस ब्लड रिलेशन हा चॅप्टर पहिल्यापासून स्टार्ट करणार, तिथं आपण प्रत्येक व्यक्तीचं कुणासोबत काय रिलेशन आहे हे तुम्हाला प्रत्येक चार्ट दिला जाणार. आता फक्त आपण ह्याचा इंट्रो बघतोय. 3 पिढ्या पाठीमागं आणि 3 पिढ्या पुढं एवढंच रिलेशन लक्षात ठेवायचं, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. ज्यावेळेस आपण हे क्वेश्चन सोडवतो त्यावेळेस प्लस साइन कुणासाठी वापरायचा? पुरुषांसाठी. मायनस साइन कुणासाठी घ्यायचा? महिलांसाठी. प्लस मायनस डबल बॉन्ड असेल तर हे कुणासाठी घ्यायचं आपल्याला? नवरा बायकोसाठी. प्लस मायनस कर्व लाईन जरी असेल तरी आपण कुणासाठी वापरतो? नवरा बायकोसाठी. प्लस मायनस सिंगल बॉन्ड असेल तर हे कुणासाठी वापरायचं? भाऊ आणि बहीण या दोघांसाठी वापरायचं. जर प्लस प्लस सिंगल बॉन्ड आपण वापरत असेल तर हे कुणासाठी वापरायचं? भाऊ भाऊ, दोघं भाऊ यांनी दर्शवले जातात. आणि जर 2 मायनस असेल आणि त्यांच्यामध्ये काय? सिंगल बॉन्ड, हे कुणासाठी वापरायचं? मग बहिणी बहिणी. आणि जर आपल्याकडे हे प्लस मायनस वर्टिकल बॉन्ड असेल तर हे दर्शवतो वडील आणि मुलगी. कोण आहेत मग हे? वडील आणि मुलगी. आणि जर हेच असेल आपल्याकडे प्लस प्लस वर्टिकल बॉन्ड तर हे कुणाला दर्शवतं? वडील आणि मुलगा. वडील आणि कोण येतं? मुलगा. त्यानंतर मायनस मायनस वर्टिकल बॉन्ड आहे, हे कोण आहे मग? आई आणि मुलगी. त्यानंतर मायनस प्लस हे जर असेल तर हे कुणाला दर्शवते चिन्ह? आई मुलगा. लक्षात ठेवायचे, आपण हेच साइन वापरणार आहे. ज्यावेळेस आपण चॅप्टर सुरू करणार त्यावेळेस रिलेशन दिल्यानंतर प्रश्न सोडवताना आपल्याला हेच साइन वापरायचे. आता प्रश्न हा येतो की तो क्वेश्चन किती प्रकारचे बनतात. तर या चॅप्टरवरती तुम्हाला कसली आणि कोणतीही एक्झाम असू द्या फक्त 3च प्रकारचे क्वेश्चन असतात. कोणते ते आपण बघू. पहिला क्वेश्चन येतो प्रत्यक्ष संबंध, दुसरा अप्रत्यक्ष संबंध आणि तिसरा गणितीय क्रियेवर आधारित. मग पहिला क्वेश्चन असतो प्रत्यक्ष संबंधावर. मग प्रत्यक्ष संबंध काय? ज्याच्यामध्ये आपण डायरेक्ट रिलेशन सांगतो. जसं की क्वेश्चन हे समजा ए बी चे वडील आहेत, नंतर काय सांगितलं? बी सी चा भाऊ आहे, सी डी ची मुलगी आहे. सी कोण आहे? डी ची मुलगी आहे. तर डी चा ए सोबत काय संबंध असेल? डी चा ए सोबत काय संबंध असेल? ए सोबत काय संबंध असेल? काय सांगितले तर ए कोण आहे? बी चे वडील आहेत. हे ए, पण हे काय वडील आहेत त्याचा अर्थ मेल आहेत ना, मग प्लस घेतलं. ए कोणाचे वडील आहेत? बी चे वडील आहेत. आणि बी कोण आहे आपल्याला माहित नाही. पुढची लाईन वाचा. काय सांगितलं? बी सी चा भाऊ आहे, म्हणजे बी कोण आहे? मुलगा आहे, पण तो सी चा काय आहे? भाऊ. पण सी कोण आहे आपल्याला माहित नाही. नंतर काय सांगितलंय? सी डी ची मुलगी आहे. सी कोणाची मुलगी आहे? डी ची मुलगी आहे. मग इथं डी असेल, मग सी कोण आहे? मुलगी आहे. नंतर त्याने काय विचारलं? तर
चा ए सोबत काय संबंध आहे? बी हा ए चा मुलगा आहे, सी डी ची मुलगी आहे आणि बी आणि सी कसे ते भाऊ बहीण आहेत, ते पण कसे सख्खे. मग ए आणि डी काय असतील? नवरा बायको. मग डी चा ए सोबत काय संबंध आहे? डी कोण आहे? मग ए ची पत्नी. हे रिलेशन आहे. जे ऑप्शन मध्ये पत्नी भेटेल ते टिक करायचं. त्यानंतर दुसरा क्वेश्चन काय बनतो? अप्रत्यक्ष संबंध. आता अप्रत्यक्ष संबंध काय असतं? ज्याच्यामध्ये इशारा करून किंवा एखाद्या फोटोकडे बोट करून जे रिलेशन सांगितलं जातं ते असतं अप्रत्यक्ष संबंध. आणि एक असतं तुमचं गणितीय क्रियेवर आधारित, ज्याच्यात a + b b + c असं रिलेशन जिथं असतं ते असतं तुमचे गणितीय क्रियेवर आधारित प्रश्न. फक्त या चॅप्टरवरती 3 प्रकारचे क्वेश्चन बनतात, ह्याच्या बाहेर एक पण क्वेश्चन बनत नाही.